दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण या वचन सारोळ्यातील 77 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत. हाडाची रांगवळी करावी नायका. आऊसांना तापसाचे धर्म म्हणजे जे तपस्वी आहेत, साधू आहेत, भिक्षुक आहेत, ज्यांनी निवृत्ती धर्म स्वीकारलेला आहे, अशांचा धर्म कसा असला पाहिजे याविषयी स्वामी आऊसांना एक एक विधी सांगत आहेत, एक एक नियम सांगत आहेत. आणि आऊसांनी स्वतः स्वामींना विचारलेलं आहे की तापसाचे धर्म कसे आहेत ते तुम्ही मला सांगावे. आणि त्या वचन सारोळ्यामध्ये ही काही वचनं जी आहेत ती स्वामींनी सांगितलेली आहेत. आधीचं वचन होतं खळाळी मोकलावे, म्हणजे स्वामींनी सांगितलेला जो आचार आहे तो आपण लोकांतापेक्षा एकांतामध्ये जर का तो केला तर त्या ठिकाणी त्या आचाराची जी सलगता आहे, त्या आचार करण्यामागचा जो विचार आहे, त्या विचाराची जी सलगता आहे ती कायम राहते. त्यामध्ये जर का एखादा आचरण न करणारा व्यक्ती आपल्या संपर्कात आला तर तेवढा वेळ आपला जो आचार आहे तो थांबून राहू शकतो, स्थगित होऊ शकतो, किंवा त्याच्या गुणवत्तेमध्ये थोडासा फरक येऊ शकतो. त्या समोरच्या व्यक्तीचा जो काही दोष असेल तो आपल्याला बाधित होऊ शकतो. इत्यादी प्रकारे आपल्या ज्या मोक्ष मार्गाचं जे काही आचरण आहे त्याच्यामध्ये असा बदल होण्याची शक्यता असते. आणि म्हणून इथे सांगितलं की खळाळी मोकलावे, म्हणजे दुर्जन ठिकाण आहे अशा भागामध्ये साधकाने आपलं जे आचरण आहे ते करत राहिलं पाहिजे. हाडाची रांगवळी करावी नायका, आणि मग तो आचार खळाळी मोकलावे सांगितलेला आहे. आणि त्या आधीच्या वचनामध्ये पण देवाने धड तुटल्याही जीवेपरी परमेश्वरा ते न सोडावे, वासना न संडावी असं सांगितलेलं आहे. तर अजून त्या साधकाने कोणता आचार केला पाहिजे, एवढं पुरेसं आहे का? किंवा याच अधिकाराचे जीव असतात का? अजून याहीपेक्षा पुढील काय कुठल्या उत्तम आचाराचे पुरुष नसतील, अधिकाराचे पुरुष नसतील? याहीपेक्षा उत्तम आचार, याहीपेक्षा पुढील अधिकाराचे पुरुष या पुढील वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हाडाची रांगवळी करावी नायका. स्वामींनी सांगितलेलं आहे की हाडाची रांगवळी म्हणजे आपले हाडं काढून त्याची रांगोळी वगैरे असं तसं करायचं आहे का? नाही तर शब्दशः अर्थ आपण घेत राहतो. तर त्यामधनं हे येतं की आपलं शरीर एवढं कृश करायचं आहे की हाडं आपली दिसली पाहिजे. यदा कदाचित तो साधक आचरण करत असताना जर का एखाद्या ठिकाणी तो मातीमध्ये वगैरे धुळीमध्ये जर का तो झोपला तर त्याच्या हाडांचा साचा जो आहे तो त्या ठिकाणी त्या मातीमध्ये उमटू शकतो. आणि ती एक रांगोळी जी आहे ती रांगोळी, पूर्ण हाडांची रांगोळी त्या जमिनीवर आपल्याला बघायला मिळेल. जसं पायांचे ठसे, हातांचे ठसे, किंवा आपण जे वाहना घालतो त्याचे ठसे मातीमध्ये उमटतात, तशा प्रकारे ज्याची मांस धातू आटून गेलेली आहे अशा व्यक्तीचं तो साचा जो आहे, हाडांचा सापळा, तो त्या ठिकाणी उमटला जातो. आणि दिसताना सुद्धा तो आपल्याला त्याचे हाडं आपल्याला दिसणार आहेत. अशा प्रकारे हाडाची रांगवळी करावी नायका, म्हणजे आपलं देह जे आहे ते स्थूळतेकडे जाऊ देता कामा नये.
आपलं देह जे आहे ते कृश करायचं आहे. जर का देह स्थूल झालं तर त्या संबंधित अनेक आजार लागण्याची शक्यता असते. आपल्याला जे काही आपण आजारी पडतो वगैरे याचं मूळ कारण आपलं पचन होत नाही हेही असतं. आणि सोबत पचन का नाही होत? कारण की आपण चालत नाही. चालत का नाही? की आपण स्थूळ असतो. स्थूळ असणाऱ्या व्यक्तीने चाललंच पाहिजे, पण स्थूळ असल्यामुळेच चालण्याचा कंटाळा येतो, कामाचा कंटाळा येतो. म्हणून स्थूळ व्यक्ती बघा थोडे सुस्त असतात ते. आणि इथे ईश्वर साधनेमध्ये असं सुस्त व्यक्ती नाही चालत. आळस हा चालत नाही. आणि आळस बहुतांशी शरीराला जसं मांस असतं तसं त्या मांसाला आळस चिकटलेला असतो. आणि म्हणून शक्यतो आपलं आचरण करून आपलं जीव स्वरूप जे आहे ते आपल्याला हलकं करायचं आहे. म्हणजे आचरण केल्याने कर्मनाश होत राहणार आहे. त्याच्यामुळे अविद्येवरचे अनेक कर्मले पुसल्या जाणार आहेत, जीव स्वरूप हलकं होत जाणार. त्याचप्रमाणे आपलं देह स्वरूप जे आहे ते पण आपल्याला काय करायचं आहे? हलकं करायचं. म्हणजे कमी 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 ते झालं पाहिजे. आणि त्याद्वारे जेवढं तुम्ही स्वामींनी आलिंबन रहित सांगितलेलं आहे. आलिंबन म्हणजे सर्व अनावश्यक गोष्टींचा जे आलंबन असतं त्याला आलिंबन असं म्हटलं जातं. मग ते नुसतं पैशाचंच आलिंबन आहे अशातलं नाही भाग, वस्त्राचंच आलिंबन आहे असंही नाही. आपल्या शरीरामध्ये जे काही प्रमाणापेक्षा जास्त आपली जी स्थूलता असते त्याचं सुद्धा आलिंबन असतं. आणि ते आलिंबन आपण पोसत असतो. भूक लागते आपल्याला अधिक प्रमाणामध्ये. आमचे स्वामी सांगतात जेवढी पिशवी कीजे तेवढी होय. म्हणजे आपल्याला जेवढी भूक लागेल तेवढा आपण खाऊ, आणि जेवढा आपण खाऊ तेवढं आपण स्थूळ होत जाऊ. आणि जेवढं स्थूळ असतो तेवढं खायला जास्त लागत असतं. म्हणजे आपण आपली ते जो काही दोष आहे तो पोसत असतो. आपण जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तेव्हा खात राहतो. म्हणजे त्या ठिकाणी तेही आलिंबन आपलं असता कामा नये. आणि ते आलिंबन जर का असेल त्याने सुद्धा धर्महानी आपल्यामध्ये होऊ शकते. आणि म्हणून देहकृश करायला सांगितलेलं आहे. देहकृश करायचा प्रकार आपला नसेल चालू तर मग त्याचा परिणाम कुठे जातो? स्वभाव मात्रे हे जे काही वचन सांगितलेलं आहे, स्वभाव मात्रेच्या नंतर आलिंबन सांगितलं देवाने. आलिंबन जर का आपण असं पाळत असू, आपल्या शरीराच्या स्थूलतेचं आलिंबन पाळत असू, तर स्वभावाला मात्र आपल्याला देता येणार नाही. कारण की आपल्याला तिची सवय नाही आहे. मग जे मिळेल, जे आपल्याला वाटेल, जे जे खायचं आहे ते सगळ्या गोष्टी आपण खात राहू. आणि स्वभावाला मात्रा नाही दिली तर देहाचं लंबन जे आहे, अनावश्यक स्थूलता जी आहे ती आपली वाढत जाणार. आणि आलिंबन रहित व्हायचं असेल तर तुम्हाला मागील वचनाकडे परत यावं लागेल की स्वभावाला, त्याच्यामध्ये क्षुधा स्वभाव असेल त्या क्षुधा स्वभावाला तुम्हाला मात्रा द्यावी लागेल. मग स्थूलता ही फक्त भुकेशी संबंधित आहे का? न ती पाण्याशी पण संबंधित आहे. किती प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे वगैरे. ते जर का पचन नाही झालं तर ते सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून प्रमाणात पाणी सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यामुळे पुढचा जो आहे मलमूत्र हे सुद्धा स्थूलतेला कारण होऊ शकतात. शीत उष्ण भय निद्रा, म्हणजे त्या ठिकाणी निद्रा म्हणजे झोप सुद्धा किती प्रमाणामध्ये घ्यायची आहे हे सुद्धा स्थूलतेशी कारणभूत होऊ शकतं. जर का त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण झोपतो आहोत तर त्याच्यामध्ये पण स्थूलता वाढते. म्हणजे स्वभाव मात्र सांगण्याचं कारण काय आहे की निरर्थक इतर सर्व गोष्टींचं आलिंबन आपलं वाढत जात असतं. आणि म्हणून स्वभावाला म्हणजे आपला रज तम आणि जो काही हिंसक प्रकारचा स्वभाव असेल आपला, त्या स्वभावाला आपल्याला मात्रा द्यायची आहे. स्वभावाला नाश नाही असं देवाने सांगितलं. आपली जी प्रकृती आहे मूळ, त्याला आपण कुठल्या प्रकारचं जे काही नाश आहे तो नाही करता येत, परंतु त्याला नियंत्रित मात्र आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्याही उपरांत जर का आपण अजून चांगल्या प्रकारे चर्या, आचरण, स्मरण इत्यादी गोष्टी जर का केल्या आणि परमेश्वराचं जे निर्गुण ज्ञान आहे ते जर का आपल्यामध्ये आपण उतरवलं तर आपला तोही स्वभाव जो आहे तो जाऊ शकतो.
एकेकाळचे आचार्य भट्टोबास आपण ऐकलेले आहेत आणि एकेकाळचे आचार्य भट्टोबास आपण इथे स्मृतीस्थळादी लीळाचरित्रामध्ये बघितलेले आहेत. एकदम दोघांमध्ये दोन्ही भूमिकेमध्ये मोठा फरक आहे. दोन्ही व्यक्ती एकच आहेत, परंतु दोन्ही व्यक्ती एक वाटत नाहीत. कारण की आमच्या स्वामींनी जो पहिला व्यक्ती होता त्यांच्यातला त्याला बदलून टाकलेला आहे, स्थित्यंतर करून टाकलं, त्यांच्यामध्ये बदल केला. तो बदल आचरणाच्याच माध्यमातून केलेला आहे. देवानी सामर्थ्याने केलेला नाहीये तो बदल, आचरणाच्याच माध्यमातून त्यांच्यात तो बदल होत गेला. ज्ञान श्रवण आणि त्याचं आचरण याद्वारे तो बदल होत 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 गेलेला आहे. आणि मग आपल्याला एकीकडे शेवटच्या टोकाला जेव्हा आपण बघतो तेव्हा वेगळे आचार्य आम्हाला दिसतात, वेगळे भट्टोबास आम्हाला त्यातनं दिसतात. आणि त्यांच्या त्या रागीट स्वभावाचा इकडे कुठलाच अंश सुद्धा दिसत नाही आम्हाला. आपण असं नाही म्हणू शकत त्यांनी नियंत्रण केलंय, असं वाटतं की त्यांच्या त्या स्वभावाचा नाश होऊन गेलेला आहे, तो कुठेच आम्हाला आता झळकत नाही. इत्यादी प्रकारे एकीकडे स्वामींनी नाश सांगितलेला नाही आहे, स्वभावाला नाश नाही, परंतु त्याला इतकं 100% आपण त्याला नियंत्रणामध्ये आणू शकतो, 100% बरं का. आणि ते आचार्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. स्वभाव मात्रे आणि स्वभावाला मात्रा दिलेली आहे, त्याच्यामध्ये इतर जेवढे काही दोषरूप आलिंबन आहेत त्या सर्वांचा त्याग त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. तुम्ही एकदा स्वभावाला म्हणजे आपल्या प्रकृतीरूप स्वभावाला मात्रा दिली, हा एक प्रकार आहे. आणि अष्ट स्वभाव जे आहेत ते अष्ट स्वभावाला सुद्धा तुम्हाला त्याच वेळेला मात्रा द्यावी लागणार आहे. तुम्हाला जर का आचरण करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तुमच्या अष्ट स्वभावाला नियंत्रित करावं लागेल. कोणी म्हटलं की बाबा आम्हाला 3ला जागच येत नाही, 4 वाजता जाग येत नाही, किंवा जाग आली तरी उठू वाटत नाही, का नाही उठू वाटत? तुम्ही त्याचं काही बघितलेलं आहे का गणित करून? आपलं डोकं दुखतं तर का दुखतं ह्याचं कधी आपण गणित करतो का, काय विचार करतो का? काही आधीच डोकं दुखते, परत कसला विचार करणार? आपण न बेविचाराने आपण एक गोळी घेऊन घेतो, एक पेन किलर, आपण विचारच नाही करत. तशा प्रकारे तुम्ही बघता की एखादा पदार्थ आहे, तो पदार्थ बरोबर बनत नाही, मग तुम्ही काय बघता की नाही त्याला अजून शिजावं लागेल. किंवा मग जे काही पुरी वगैरे तुम्ही बनवता त्याचं पीठ भिजवण्याची पद्धत आहे, ती त्या पद्धतीने नाही झाली तर मग आपण बघतो की नाही अजून त्याच्यामध्ये हे टाकावं लागेल, ते टाकावं लागेल. आम्ही जेव्हा दिवाळीचा फराळ बनवायचो, 1000 लोकांचा फराळ बनवायचा आणि तो मार्गामध्ये आम्ही द्यायचो. मग आता ती चकली बनवणं सगळ्यात कठीण असतं आणि ती तशीच कुरकुरीत असली पाहिजे. म्हणजे माझं हे असतं की तो पदार्थ जशाचा तसाच बनला पाहिजे. एका घरी तो पदार्थ मी खाल्ला, चकली. ताईंना विचारली चकली कोणी बनवली? म्हणजे मी बनवली. म्हटलं अशाच चकल्या तुम्ही 2500 चकल्या बनवू शकता का? अशाच पाहिजेत मला कुरकुरीत. म्हणजे हो. आणि मग त्यांनी ते सर्व मंदिरामध्ये साहित्य आणलं, पीठ बीठ मळून सगळं, आणि मग त्यांनी ती चकली पहिला घाणा काढला, तो थोडासा थंड झाली ती चकली आणि मला दिलं. पण तशी चकली नव्हती बरं का ती. म्हटलं ही आपल्याला मार्गात द्यायची. ते पण सेवाभावी ताई होत्या. ते मी म्हटले ही तशी चकली नाही आहे, ही वेगळी आहे. त्या दिवशी खाल्ली, मला तशी चकली पाहिजे. तशी काय नाही बनली? ते म्हणाले की ते आमके त्यांनी मला ते मोहन टाकतात ना त्याच्यामध्ये, मोहन म्हणजे कोण माणूस नाही बरं का, ते तुम्हाला माहिती आहे. तर ते त्याच्यामध्ये त्यांनी टाकू नाही दिलं. म्हटलं ताई चकली मी तुम्हाला दिलेली सेवा, त्यांना दिलेली नाहीये. मला ही साधूंना खाऊ घालायची आहे, तर ही आपली उत्तमच बनली पाहिजे. तुम्ही तुमच्याच पद्धतीने बनवा. आणि त्या ताई गेल्या आणि मग त्यांनी काय करायचं ते केलं आणि मग परत आणून दिलं आणि तसंच्या तसंच ते होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं की जो पदार्थ जसा बनला पाहिजे तो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी असेल तर आम्ही तो म्हणजे त्या वेळामध्ये आम्ही तो सगळा तो फराळ वाटायचो वगैरे. आणि अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे जे सांगितलेलं आहे, आचरण जे सांगितलेलं आहे
ते आचरण जशाला तसंच तसं झालं पाहिजे आणि त्याचं समाधान वाटलं पाहिजे. महिला वर्गांना ते समाधान वाटत नाही. जसा तो पदार्थ जसा बनला पाहिजे तसा बनेपर्यंत त्यांना ते समाधान नसतं. आपल्याला देखील आचरणाच्या बाबतीमध्ये ते आचरण जशाला तसं झालं पाहिजे. स्मरणाचं तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. तो एखाद्या सेवेचं समाधान तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि सेवेमध्ये जे जे क्रिया आपण करतो ते पदार्थ बनवण्यापासून तर एखादी बाह्य क्रिया करण्यापासूनच ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये तो एक समाधानाचा भाग. तुम्ही कदाचित रांगोळी काढत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते समाधान वाटलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक क्रियेमध्ये उत्तमत्व आणण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. इथे जे आपण आचरण पाहतो आहोत, स्वभावाला मात्रा देणं आहे, आलिंबन रहित होणं आहे आणि ते सर्व केल्याशिवाय तुम्हाला इकडे स्मरणाकडे तुम्ही येणार नाहीत. मला आपला विषय चालू आहे की सकाळची जाग येत नाही. मग जर का आपण त्या पदार्थावरून घेतलं की हा पदार्थ तसा का नाही बनत आहे, कारण की याच्यामध्ये ही गोष्ट कमी आहे, ती गोष्ट जास्त झालेली आहे, असं तुम्ही सगळं बघता. जसं ना डोसा निघत नसेल तर महिला वर्ग काय करतात, मग त्याच्यात रवा टाकतात. थोडासा रवा टाकला की म्हणजे तो थोडासा अजून व्यवस्थित बनायला लागतो. म्हणजे तुम्ही त्याच्यातलं कमी जास्तचं मूल्यमापन करता. मग आपण कधीच विचार का नाही करत की सकाळी स्मरणाला जाग का नाही येत. फक्त आपण बाबा लोकांना सांगतो जाग येत नाही, आम्हाला जाग येत नाही. परंतु का नाही येत हे तुम्ही त्याचा विचार करा. पित्त प्रकृतीचे लोक असतील तर सकाळी उठल्यानंतर त्यांना अशी पित्त जाणवतं लवकर उठल्यानंतर. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला रात्री लवकर जेवावं लागतं आणि ते अन्न साधं खावं लागतं बरं का. स्वभाव मात्रे तुम्ही म्हटलं नाही आम्हाला विदर्भामध्ये 10 वाजता जेवायची सवय रात्री, मग तुमचं स्मरण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला लवकर जेवावं लागेल. बरं तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला ते तेलकट खायची सवय आहे, मसालेदार आम्ही खातो. बघितलं मी विदर्भामध्ये एका भाजीवर असं अर्धा इंच तेल असतं बरं का वर, है ना. मग एवढं जर का तेलकट आपण रात्री खाल्लं तर आपण सकाळी उठताना आपल्याला पित्त वाढलेलं असणार आहे. यावर तुम्ही नियंत्रण करा. सकाळचं टोक नका बघू, आधी रात्रीचं टोक बघा. पहिलं टोक की तिथे तुम्ही साधं भोजन घ्या, लवकर जेवा, लवकर झोपा, तर तुम्हाला 3 वाजता जाग येणार. खानदेशमध्ये लोक लवकर झोपतात, 8ला झोपतात. आम्ही पहिल्यांदा जेव्हा खानदेशमध्ये मी गेलो 8 वाजता आम्ही बसमधनं उतरलो. गाव सामसूम, कोणीच नाही गावात. मग जे कोणी बाहेर झोपले त्यांना उठवलं आम्ही. ते म्हणे एवढ्या रात्री कसं काय आले तुम्ही. रात्र कुठे 8च तर वाजले म्हटलं. म्हणजे तिथे लवकर जेवतात, लवकर झोपतात, तर ते लोक उठतात 3 वाजता आणि 3 वाजता जाग येते. म्हणजे येते, तुम्ही किती झोपू म्हटले तरी झोपता येणार नाही, इतकी झोप पूर्ण होऊन जाते. आत्ता तुम्ही सकाळी स्मरणाला उठू शकता. हे थोडंसं आपल्याला ही गोष्ट का नाही जमत आहे यावर विचार करा आणि परत आपल्याला स्वभाव मात्र याकडे यावं लागेल. तुम्हाला तुमचा जो नियमित स्वभाव, आता अजून तिसरा अर्थ काढूया स्वभावाचा आपण. एक स्वभाव आपली प्रकृती आहे, रजतम सत्व जी असेल ती. दुसरा स्वभाव म्हणजे अष्ट स्वभाव आणि तिसरा स्वभाव म्हणजे आपली सवय. आम्हाला सवयच तशी आहे, सवय बदलावी लागेल. काहीतरी बदल तुम्हाला करावाच लागणार आणि बदल केला तर मग पुढे बदल होईल, म्हणजे आचरण आपल्यामध्ये येईल. स्वभावाला मात्रा दिल्याशिवाय आणि आलिंबन रहित झाल्याशिवाय स्मरण जे आहे ते परत साधल्या जाणार नाही. तसं हाडाची रांगोळी करायची असेल तर लगेच अशी नाही होणार. त्यासाठी तुम्हाला वृक्षांनाचं सेवन असेल, हे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही आता अनुसरण घ्याल वगैरे तेव्हाचा आचार नाही. हा आचार आत्तापासूनच आहे. हे वचन काय घेतोय मी. तुम्ही म्हणाल आम्ही प्रापंचिक आहे ना, आम्ही कुठे हाडाची रांगोळी करायची वगैरे. परंतु हाडाची रांगोळी जरी नाही केली तर आपलं जे काही निरर्थक लंबन आहे आपल्या शरीराचं, जी स्थूलता आहे, जो शरीरातला जो दोष आहे तो तर आपण कमी करू शकतो ना. एकदम हाडाची रांगोळी आत्ता नका करू, परंतु आपलं
जे काही खानपान आहे, भोजन आहे, त्यावर आपल्याला आत्तापासून नियंत्रण आणावं लागेल. कशासाठी? मोक्षासाठी नाही. मोक्षासाठी काहीच आचरण करू नका. आपलंच आयुष्य आपल्याला व्यवस्थित जगता यावं म्हणून हे आचरण करा. आमच्या स्वामींनी सांगितलेले वचन दोन्हीकडे चालतात. एक तर तुम्ही देवासाठी म्हणून आचरले तर तुम्हाला तिकडे ईश्वर प्राप्ती होणार आहे, आणि एरवीच तुम्ही ईश्वरासाठी नाही केलं, स्वतःसाठी म्हणून केलं, तरी सुद्धा तुमची प्रकृती चांगली राहणार आहे, स्वस्थता तुमच्याकडे राहणार आहे, शांतता तुमच्याकडे राहणार आहे. दोन्हीकडे हे चालतं. मग कमीत कमी आमची सुरुवात दृष्टपर गोष्टींसाठी केली पाहिजे. आमच्या स्वामींनी बघितलं, नाम प्राप्ती ते करी, नाम फक्त ईश्वराची प्राप्तीसाठी उपयुक्त आहे बरं का. आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी एकमेव नामच आहे असं जे तुम्हाला पुनःसंबंधाची योग्यता घडवतं. पण देवाने ते शेवटी का सांगितलं? कारण की देवाला माहिती अदृष्टपरासाठी कोणी स्मरण करत नाही. दृष्टपरासाठी लोक स्मरण करतात. नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण हे सांगत असताना नाम पडते आकाश धरी, वाजत वारा धरी हे पण तुम्हाला सांगावं लागेल, तरच आपण स्मरण करू की नाम स्मरणाने आम्हाला दृष्टपर पण काहीतरी लाभ दिसला पाहिजे. अर्थातच इथे दृष्टपर बुद्धीने का होईना तुम्ही एक एक वचन पालन करायला जर का सुरुवात केली तर तुमची प्रकृती चांगली होते. आणि प्रकृती जर का चांगली असली तर तुम्ही चांगल्या प्रकारचं आचरण करू शकता. आणि आचरण करण्यामध्ये सुद्धा स्वस्थता आहे, आणि स्वस्थतेने केलेलं आचरण हे उत्तम असतं, आणि आचरणाने एक वेगळी स्वस्थता परत लाभते. अशी दोन्हीकडनं दोन्ही आहेत. म्हणून आम्हाला ती स्वस्थता आणायची आहे. आमचा प्रवास कुठला चालू आहे? आमच्या स्वामींनी एक वचन सांगितले. ते वचन वाचल्यानंतर मला तो प्रश्न पडत असतो की स्वामी म्हणतात, येणे बोधे बोधवंताची स्वस्थता आत ते कुणालाच नाही आहे. चैतन्य विद्यावंताला सुद्धा त्याची स्वस्थता नाही आहे. मला हे वचन वाचले की थोडं खटकत राहतं. म्हणजे आपल्याकडे ही स्वस्थता कधी येईल? देवाने काय केलेलं आहे? एक प्रकारे ती व्यवस्था पण सांगितली आणि आपल्याला डिवसलं सुद्धा आहे. आपल्याला त्याच्यातनं सांगितलेलं सुद्धा, तुम्ही अस्वस्थ आहात का? मग तुम्ही बोधवंत नाही. लोकांनी विचारलं, बाबा आपल्याला बोध झाला हे कसं कळावं? हे वचन त्याला प्रमाण आहे. तुम्ही स्वस्थ आहात का? तुमच्याकडे स्वस्थता आहे का? शांतता आहे का? समाधान आहे का? राग द्वेष काम क्रोध मनमत्सर नाही का? इत्यादी गोष्टींचं उत्तर जर का आपल्या बरोबर असेल तर आपण बोधवंत आहोत. आणि बोधवंताला जी स्वस्थता आहे ती कोणालाच नाही. आपण शांत असलं पाहिजे. आपण लगेच अस्वस्थ होत राहतो. अस्वस्थ व्हायचं नाही. एक विशिष्ट वेळ, जसं बघा मी निरूपण करतो, मला मुळात माझी उष्ण प्रकृती आहे, मला खूप गरम होतं, परंतु निरूपणाच्या वेळेला मी पंखा लावून देत नाही, कारण की याच्यामध्ये आवाज येतो रेकॉर्डिंगमध्ये. मग किती त्रास होतो. परंतु नाही, ती स्वस्थता आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आणि ती स्वस्थता जी आहे ती तुम्हाला सहनशक्तीतनं, आचरणातनं ती निर्माण होत असते. त्रास होतोच नाही अशातला भाग नाही. परंतु ती स्वस्थता निर्माण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टीतनं, या माध्यमातनं तुम्हाला जावं लागेल. आणि हळूहळू स्वामींनी अजून एक वचन सांगितले, जीव जैसा संगी ठेवी जे तैसा ठाके. ज्या सवयी इथे आहेत आपल्याला आचरणात, तुम्ही एकदा उतरलात की आपोआपच तिकडची सवय लागते, मग इकडची सवय राहत नाही. आणि अशा पद्धतीने तुमच्या स्वभावाला, म्हणजे सर्वात पहिले सवयीला मात्रा द्यावी लागेल. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला अष्ट स्वभावाला मात्रा द्यावी लागेल. सवयीला मात्रा देत नाही तोपर्यंत अष्ट स्वभावाला मात्रा देता येणार नाही. आणि एकदा अष्ट स्वभावाला मात्रा दिली, खाण्यापिण्यावर तुम्ही नियंत्रण केलं की आपोआपच तुमच्या प्रकृतीच्या त्या, म्हणजे आचरणामध्ये तुम्ही आता उतरताय तर तुमच्या राजस तामस प्रकृतीवर सुद्धा आपोआप नियंत्रण येत राहील. जेवढं ज्ञानाच्या संपर्कात राहाल, नाही चुकीचं वाक्य आहे, जेवढं तुम्ही ज्ञानयुक्त आचरणाच्या संपर्कात राहाल तेवढं तुमची रज तम प्रकृती बदलत जाईल बरं का. ते त्याचं जे काही टक्केवारी आहे, रज तम हे सगळं कमी कमी होतं. कधी? ज्ञानाने नाही होत, ज्ञानयुक्त आचरणाने. म्हणून एकीकडे आमचे स्वामी ज्ञान मोचक सांगतात, एकीकडे दास्य मोचक सांगतात.
त्याची जर का जुळवणी केली तर ज्ञानयुक्त जे दास्य आहे ते मोचक आहे. नुसुद्धा ज्ञान मोचक नाही, नुसुद्धा दास्य पण मोचक नाही. ज्ञानयुक्त दास्य असलं पाहिजे आणि दास्ययुक्त ज्ञान पण असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये विनम्रता असली पाहिजे, ज्ञानामध्ये देखील सेवकत्वाचा भाव असला पाहिजे, ज्ञानामध्ये देखील विनम्रता असली पाहिजे. तर मग ते एकमेकांना पूरक ठरतात आणि मग आपल्याला तो प्रवास जो आहे मोक्षाचा तो सोपा जातो. आपण त्याच्यात उतरलेलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला सगळं कठीण वाटतं. आचार कठीण वाटतो, ज्ञान कठीण वाटतं, ईश्वर प्राप्ती कठीण वाटते. आणि एकदा त्याच्यामध्ये उतरा तुम्ही, ते सर्व सोपं आहे. आणि म्हणून इथे हाडाची रांगोळी करत असताना या 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की हाडाची रांगवळी करावी नाही का, रांगवळी शारीर मानसिक दुःखे वाटणे. सिद्धांत जो आहे, वास्तविक तर रांगोळी करायची नाही आपल्याला. मग याचं सिद्धांत काय किंवा रांगवळी करा असं म्हणण्याचा स्वामींचं काय हेतू आहे. रांगवळी शारीर मानसिक दुःखे वाटणे म्हणजे शारीर मानसिक दुःख तुम्हाला असलं पाहिजे. तोपर्यंत जे काय अपेक्षित रांगवळी आहे हाडाची, मांस धातू आटून जाणं आणि अस्थि आणि चर्म धातू एक होणं, या प्रक्रियेला हाडाची रांगोळी असं म्हटलं जातं. तर ही हाडाची रांगोळी कशी होईल बरं. ना शारीर मानसिक दुःखे म्हणजे ईश्वर वियोगाचं दुःख तेवढ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. एखादा व्यक्ती चांगलं खातोय पितोय परंतु ते त्याच्या अंगी लागत नाही आणि मग त्याच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं हा काहीतरी काळजीमध्ये आहे. किंवा आपण स्वतःच एखाद्या काळजी चिंतेमध्ये असू तर आपल्याला खाल्लेलं अन्न ते अंगी लागत नाही. इथे कवीश्वर भास जेव्हा वृद्धाचारामध्ये येतं, कवीश्वर भास जेव्हा एकदम अशक्त झालेले आहेत, दंते गोपाळभास त्यांना भेटतात, त्यांना पाणी देतात वगैरे. आणि मग त्या वैद्याला जेव्हा बोलवलं जातं ते वैद्य त्यांच्या नाडी तपासतो. आधी नाडी परीक्षा केल्यानंतर ते म्हणतात ह्यांचे सर्व धातू व्यवस्थित आहेत, वात कफ पित्त सर्व बरोबर आहे, यांना झालं काहीच नाही आहे, फक्त यांचं देहकृश झालेलं आहे आणि कुणाच्या तरी वियोगामध्ये यांनी हे देहकृश केले, कुणाच्या ते माहिती नाही असं तो वैद्य सांगतो. आता ते दंते गोपाळभासांना माहिती आहे कुणाच्या वियोगात देहकृश केलेले त्यांनी, स्वामींच्या. म्हणजे स्वामींचा विरह वियोग दुःख इतकं आहे की त्याने करून त्यांचं जे काही देह आहे ते भोजन जरी केलं तरी ते शरीराला लागू होत नाही. चांगलं अन्न खाल्लं, किती ते तेलकट तुपकट जरी खाल्लं तर ते सुद्धा अंगी लागत नाही. हे आहे शारीर मानसिक दुःखे वाटणे. म्हणजे शारीर आणि मानसिक, एकदा जर का मानसिक दुःख असेल तर शारीरिक कष्ट किती होत आहे ते लक्षात येत नाही. एखाद्या चिंतेमध्ये असलेला माणूस उन्हात किती वेळ चालेल, काय चालेल, किती वेळ उपाशी राहील त्याचं त्याला काहीच कळत नाही. पण आपली जी चिंता असते आणि ती चिंता व्यवहाराशी दृष्टपर पदार्थाशी संबंधित असते आणि त्याच्यामुळे त्या चिंतेमुळे आपलं नुकसान होतं. परंतु आचार्य भट्टोबासांचं जे काय होतं ते काय आहे, चिंता नाही आहे, हे चिंतन आहे. कवीश्वर बासांचं चिंतन आहे, चिंता नाही आहे. कारण की जो परमेश्वराकडे आला त्याला चिंता हा प्रकार राहत नाही, त्याचं चिंतन सुरू राहतं. आणि त्यांना कितीही वियोग दुःख असले तरी यांना हे माहिती आहे की चिंता केल्याने परमेश्वर भेटत नाही. आचार्य भट्टोबासांनी जेव्हा दोष ऐकले, स्वामींनी निरूपण केले, तेव्हा ते म्हणाले हे सगळे दोष तर माझ्याकडेच आहे. चिंतेमध्ये पडले, आता आपल्याला देव कसा होईल, रडायला लागले. चिंतेत असताना आमचे स्वामी म्हणतात येणे खडकेसी कपाळ घ्या पार जरी होय. अशाने देव होणार नाही. तुम्ही कपाळावर डोकं आपटा, काही करा, ह्याच्याने देव होणार नाही. नुसतंच रडलो आपण त्याला म्हणतात निष्क्रिय रडणे. आता तुम्ही म्हटले आम्ही सकाळ ते संध्याकाळ रात्रभर रडत बसू देवासाठी, मग देव येतील, नाही येणार देव. निष्क्रिय रडण्याला कोणीच येत नाही, सक्रिय रडलं पाहिजे. तुमच्या रडण्यासोबत त्या ठिकाणी तुमचं काहीतरी वियोग दुःख तुम्हाला असलं पाहिजे, आचरण तुमचं असलं पाहिजे, तळमळ असली पाहिजे, आग्रह असला पाहिजे, इत्यादी सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर कुठेतरी परमेश्वर भेटू शकतात आपल्याला.
आणि तिथे आमच्या आचार्य बटोबासांना स्वामींनी काय सांगितलेलं आहे की तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल. ज्या पद्धतीने तो परमेश्वर झाला पाहिजे, कशा पद्धतीने होईल, नामप्राप्ती ते करी, म्हणजे चिंतन ते त्याच्यामध्ये जे आहे ते जर का आलं तरच त्याच्याने परमेश्वर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आमचे आचार्य स्वामी गेल्यानंतर सुद्धा काय म्हणतात, मला श्री चक्रधर द्या. किंवा आमच्या महादाईसाने त्यांना सावध केलं आणि म्हटलं की चला परमेश्वराकडे देवाकडे जायचं आहे. कुठे आले का स्वामी, हे नव्हे रिद्धपुरी श्री प्रभू गोसावी, ते माझा देव श्री चक्रधर. म्हणजे त्या ठिकाणी ते नाम साधना जी आहे, चिंतन जे आहे ते चिंतन काही त्यांनी सोडलेलं नाही, ते तसंच सलगपणे चालू आहे. आणि नंतरच्या टप्प्यात सुद्धा त्यांना जे विचारलं जातं, कसलं चिंतन तुम्ही करत आहात, कारण की चिंतेचा चेहरा वेगळा असतो आणि चिंतनाचा चेहरा वेगळा असतो. आचार्य बटोबाचे चिंतन करतात आणि म्हणून ते सांगतात मी गोसाव्यांच्या अमुगा लीळांचं चिंतन मी करत आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्हाला मानसिक दुःख हे प्रपंचातही असतं आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये पण असतं. प्रपंचातलं जे दुःख आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं देहकृश होतं किंवा आपण तब्येत आपली खराब होते. आणि इथे अध्यात्मातल्या आचरणामध्ये पण ते होतं, पण इथे तुम्हाला जे आहे ते नुकसानकारक ठरू शकतं. आणि तिथे जे आहे ते तुम्हाला ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणारं ते ठरू शकत असतं. आपलं प्रपंचात तब्येत बिघडली, खूप बिघडली, आणि मग आपण अनुसरण घेतो. आता त्याच्याने काय होणार, पुढे प्रवास कसा चालेल त्याचं चिंतन तुम्ही करा. आणि एकीकडे दंते गोपाळ बासांसारखे व्यक्ती आहेत, त्यांचं पण देहकृश होतं, अशक्त होतात. त्याचा लाभ काय होतो, आधीच अनुसरलेले आहेत, त्याच्यामुळे ते अनुसरणं आचरणामध्ये किंवा चर्येमध्ये त्यांचं देहकृश झालेलं आहे. आपलं देहकृश कशामुळे होतं, त्यांचं देहकृश कशामुळे झालं, आणि त्याचा लाभ काय झाला, तर स्वतः परमेश्वर त्यांना घेऊन जायला येत असतात. आणि तो प्रकाश त्या राजाला, त्या अधिकाऱ्याला तो दिसतो. म्हणजे कुठेतरी परमेश्वराने त्यांचं जे अनुसरण आहे, त्यांची जी चर्या आहे ती स्वीकारामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून इथे हाडाची रांगवळी हे मानसिक दुःख, आणि ते पण ईश्वर वियोगाचं दुःख, आणि ते चिंतन पद्धतीने ते आलं तर ते बरोबर जाणार आहे. नाही तर आमचे स्वामी सांगतात, रडी जेना किंगा रडीनल्या काजळी पडे, म्हणजे मळीनत्व येऊ शकतं. तुम्ही अधिकारापेक्षा वेगळं आचरण केलं की मळीनत्व येतं. हे मी पुन्हा 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 सांगतोय तुम्हाला. कशासाठी सांगतोय, तुम्ही विहिता वेगळा आचार करू नका, विहिता वेगळे विधी आचरू नका, याचा लाभ होणार नाही. मळीनत्व येत जातं, आणि इतकं मळीनत्व येतं की आपण अविधी आचरतोय का विधी आचरतो हेच कळत नाही. आपण अविधी आचरतो हे कळत नाही, आणि विधी नाही आचरत हे सुद्धा आपल्याला कळत नाही. अशा याच्यामध्ये आपण अडकून जातो. आणि मग ते सांगतात, नावडत नावडत सेवितेची आवडून टाके, मग सांडिताही न संडे, म्हणजे आपे आप तर न संडे, पण गुरु निमित्ताने सांगितल्याही न संडे. वचनाचं प्रमाण जरी सोडत नाहीत, गुरु निमित्ताने सांगितलं वचनाचं प्रमाण देऊन, लिळेचं प्रमाण देऊन तरी सोडल्या जात नाही, कारण ते अडकून राहतो आपण त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे ते मानसिक दुःख चिंतनाशी संबंधित असलं पाहिजे. कितीही दुःख झालं तरी देव आठवण्याचा विधी मात्र थांबल्या जात नाही, चिंतनाचा विधी थांबल्या जात नाही, लीळा आठवणं थांबल्या जात नाही, भिक्षा मागणं थांबल्या जात नाही. एवढं देहकृत झालं तरी दंते गोपाळबास रोज तिथे भिक्षेला जात आहेत, विधी विसरत नाहीत. आता जे जुने भोजने बाबा आहेत, थोडी विस्मृती आहे बाबांना असं दिसतं आपल्याला, परंतु बाबा विधी विसरत नाहीत बरं. साठेवाडीला आले, बाबांनी विशेष वगैरे वंदन केला, आणि मग काय घेणार, चहा घेणार का बाबा, बाबा म्हटले हो चहा घेणार मी. आणि मग चहा आणला, चहा बाबांना दिला, तर बाबांनी लगेच विचारलं मी विशेष केला का. मी विस्मृती आहे असं म्हणतात, परंतु देवाचं काहीच विसरत नाहीत बाबा. विशेष वंदन आमच्या
नियम आहे की काही कुठून बाहेरून आलो काही वगैरे तर पहिले विशेष वंदन केल्याशिवाय पाणी आम्ही पित नाही. काही वगैरे काही खायचं प्यायचं असेल ते सगळं विशेष वंदनानंतरचा भाग आहे. बाबा विशेष वंदन विसरत नाहीत. मी आता गेवराईला मी गेलो भेटायला, निघताना बाबांनी मला बोलवलं परत आणि द्रव्य होतं बाबांच्या हातात, म्हणे ये लो म्हणे, हिंदीमध्ये बोलले बाबा. मी घेत नाही, साधूंकडनं द्रव्य घेत नाही, परंतु मग काय करायचं. ते दादा होते ते म्हणाले बाबा देत आहेत तर घ्या. मी एकच नोट त्याच्यातली उचलली, बाबा म्हणले सब लो. म्हणजे त्यांना हे विस्मृती झालेली नाही आहे की साधू आलेला आहे, त्यांचं भजन पूजन वगैरे आपल्याकडे म्हणजे मार्ग पद्धती आहे मार्गामध्ये, म्हणजे तो विधी ते विसरले नाही, विधी विसरलेले नाहीत हे लक्षात येतं आपल्या. आणि अशा पद्धतीने येतीचा जो साधक आहे, परमेश्वराचा जो साधक आहे, काही जरी झालं तरी विधी मात्र त्यांचा विसरत नाही, विधी ठाकत नाही. मानसिक का होईना, का बरं, वासनान संडावी धडक तुटले, तरी मात्र मनातलं जे काही विधीचं अधिष्ठान आहे, अनुष्ठान आहे, ते मात्र कधी थांबत नाही, ते चालूच राहतं, निरंतर चालू राहतं. आणि मग ते ज्या वेळेला कुठेतरी त्यांचं देह पूर्णपणे थांबलं जातं, त्यावेळेला मात्र मग परमेश्वर निर्णय घेतात, त्यांना ठेवायचं आहे का घेऊन जायचं आहे हे परमेश्वर ठरवतात. आमच्या आचार्य भट्टोबासांचंही असंच झालेलं आहे, भान हरपलेले आहेत, ईश्वराशिवाय दुसरं कशामध्येच त्यांचं आता भान नाही आहे, इतर गोष्टींवरून त्यांचं भान हरपलेलं आहे आणि पूर्ण कृश झालेले आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा देवाचा आठव, परंतु देवानी निर्णय काय घेतलेला आहे, न्यायचा नाही आहे, ठेवायचा आहे. ज्यांची कणव असेल त्यांना घेऊन जातील, किंवा ज्यांच्याकडनं अपूर्व काहीतरी विधी करून घ्यायचा असेल त्यांना परमेश्वर नेत नाही. यथा कवीश्वर बासांचं सुद्धा देह तुटलेला आहे, धड तुटलेला आहे, पण स्मरण सुरू आहे, नावेक विस्मृती पण त्यांना आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी देवाने त्यांना नेलं नाही. ते दंते गोपाळबासांना म्हणतात तुम्ही का बरं पाणी दिलं, मला जायचं होतं, तुम्ही का थांबवलं. ते म्हणाले ईश्वराचा हित नाही आहे म्हणून तर आपली परत भेट झाली. म्हणजे परमेश्वर त्या ठिकाणी तुमचं आचरण जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा तुमचं जीणं मरणं, अनुसरल्याचे जीणे मरणे ते परमेश्वराच्या अधीन राहतं. कुठल्याही वैद्य डॉक्टरच्या हातामध्ये ते राहत नाही, आपल्या हातात राहत नाही. जे देव ठरवतील ते त्याच्यामध्ये ठरतं. आणि यासाठी मानसिक मानसिक दुःख जे आहे, मनाला जर का एखादं दुःख असेल तर शरीर आपण सुखामध्ये ठेवू शकत नाही, शरीराला चांगलं चुंगलं आपण खाऊ घालू शकत नाही. त्या ठिकाणी जे काही खाल्ल्या जाईल त्याच्यामध्ये वृक्षांना असेल, रस नसेल त्या पदार्थात, आणि एरवी जरी पदार्थ रसयुक्त खाल्ला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते खाण्यामध्ये रस येणार नाही. आमचे स्वामी सांगतात वानरेश रस पिती आणि उडून जाते, म्हणजे त्याच्यामध्ये अडकून राहत नाहीत, त्या पदार्थांच्या चवीमध्ये ते अडकून राहत नाही. ईश्वर वियोगापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाही, ईश्वराने विहित केलेल्या विधीपेक्षा काहीच महत्वाचं नाही. ईश्वराने जो परिच्छेद घालून दिलेला आहे त्यापेक्षा दुसरे कुठलेच पदार्थ खाणं काहीच महत्वाचं नाही. जे आहे ते ईश्वर पैकीचं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इतर कुठल्याही गोष्टींमध्ये आचार्य भट्टोबासांचं तसं मन नाही, पूजनामध्ये त्यांचं मन लागत नाही, विधीमध्ये लागतंय, पूजन स्वीकारण्यात मन लागत नाही. किंवा त्यांनी काय केलं, कुठलं तेल वाढलं, करडईचं तेल वाढलं. कशाच्या ऐवजी वाढलं, काय वाढायचं होतं, तूप वाढायचं होतं. तुपाची चव कुठली आणि त्या करडईच्या तेलाची चव, दोन्हीमध्ये किती अंतर आहे. कदाचित साधं आपलं जे तेल आहे शेंगदाण्याचं वगैरे ते तरी त्याची चव जवळजवळ आहे समजा, पण करडईचं तेलाचं एक वेगळी चव आहे, तुपाची एक वेगळी चव आहे. त्यांनी चुकून काय केलेलं आहे, तुपाच्या ऐवजी करडईचं तेल वाढवून दिलेलं आहे. आपण सेवा करताना गडबडावं अशात नाही, गडबडावं अशातला भाग नाही. आपलं थोडा गोंधळ होतं सेवा करताना वगैरे, परंतु वाढताना योग्यच पदार्थ वाढले गेला पाहिजे बरं का. भट्टोबासांसारखी व्यक्ती आहे त्यांच्या ठिकाणी उत्तम पदार्थ आपण वाढावेत, परंतु असं होता होता त्यांच्याकडनं करडईचं तेल वाढलं गेलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं
आणि त्यांनी थोडं दुःख व्यक्त केलं की आपण काहीच सांगितलं नाही आम्हाला. ते म्हणाले करडेल की तुपेल असं जर का मी जाणत असेल तर म्हणजे त्याविषयी त्यांना कुठल्या प्रकारे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ते करडईचं तेल आहे म्हणून. त्यांनी जरी म्हटलं मला काही लक्षात नाही आलं, जे आहे ते खायचं आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मामाजींनी सांगितलं की जर का लक्षात नाही आलं म्हणजे त्यांच्या जिभेची चव गेलेली आहे. मग आता अशा वेळेला काही खाल्लं तरी ते खाल्ल्या जात नाही. जिभेची चव आहे, आपण काय खातो हेही लक्षात येतं, पण काहीही हे नाही आहे की तेलच वाढलं पाहिजे किंवा तूपच वाढलं पाहिजे असं आता काही राहिलं नाही बटोबासामध्ये. वानरेश रस पिती आणि उडून जाते आणि मंडळी भाजीची सिया म्हणजे तिथे वाढलेलं आहे. सगळ्यांची जेवणाची सुरुवात झाली. नाथोबा मात्र हात धरून बसलेले आहेत. स्वामी तर काय झालं जेव्हा ते देवा तूपच नाही वाढलं. आणि आचार्य भटोबासांना सुद्धा तूप नाही वाढलंय. नुसता डाळ भात खाता येतो परंतु त्याच्यावर करडईचं तेल वाढलं म्हणजे अजून थोडं खाणं थोडं कठीण झालं. परंतु आचार्य भटोबासांना त्याच्याविषयी तक्रार नाही आहे. काही लोक असे असतात की त्यांना कुठली तक्रार नसते, जे दिलं ते असं झालं ठीक आहे काही हरकत नाही, तेव्हा आपण तो निर्णय बदलला हे आमका निर्णय ठीक आहे काही हरकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तक्रार आपली आपली आपल्याकडनं काय असतं, तक्रार भरपूर असते आपली. ती तक्रार जी आहे ना आपल्याकडनं होणारी तक्रार आपल्याला थांबवता आली पाहिजे. त्या तक्रारीमुळे आपण अस्वस्थ असतो. जर का भटोबासांकडनं ती तक्रार झाली असते काय वाढलं तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल वाढून देत, दही कडलीचे तेल वाढलं, काय झालं असं तक्रार तर भटोबासांनी केली असती आणि अस्वस्थ पण झाले असते. तर ती स्वस्थता जी आहे मगाशी वचन जे म्हटले येणे बोधे बोधवंत जी स्वस्थता ती भटोबासांच्या त्या भोजनामध्ये ती स्वस्थता आम्हाला दिसते की कुठेही अस्वस्थ झाले नाही, मनस्थिती बिघडली नाही, जे मिळालं ते ग्रहण केलेलं आहे इत्यादी प्रकार. आता कधी कधी काय होतं की काही पदार्थांमध्ये तूप वाढायचं असतं. म्हणजे मी जिथे आता समजा जेवायला गेलो तर ते तिथे असतं, ती उपलब्धता असते की आता याच्यामध्ये वरण दिलं की तूप वाढायचं आहे. कधी कधी असं होतं बरं का की वरण वाढले जातं तूप वाढायची आठवण राहत नाही. मग अशा वेळेला मला असं वाटतं की तूप मागावं का, पण मग ती लीळा आठवते की नाही मागायचं. तूप टाकल्याने चांगलं म्हणजे आता मी ते चवीसाठी तूप नाही खात, मी म्हणजे पोटासाठी किंवा पचनासाठी म्हणून व्यवस्थित व्हावं म्हणून मी ते तूप खात असतो. तर त्या ठिकाणी तसं वाटतं बरं का काही मागावं का, हे मागावं का ते मागावं का, नाही ते जे येतील जसं वाढतील तर घ्यायचं, नाही वाढतील तर नाही घ्यायचं, पण मागायचं नाही. नाथोबासांची लीळा मला आठवते. लीळा का वाचायची तर ते असं एक एक आचरण, सगळंच काय आचरण मला जमत नाही पण मला जेवढं जमतं तेवढं मात्र मी करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून हे छोट्या छोट्याच गोष्टींना आपल्याला सवय लागली पाहिजे की एका ठिकाणी चटणी वाढली की लगेच आपण ते आळं करतो है ना, की त्याच्यात तेल घ्यायचं आहे. आता एका ठिकाणी मी आळं केलं पण त्यांनी तेल आणलंच नाही, कारण की ते तेल घेत नाही, त्यांची सवयच नाही तेल घ्यायची. मग मी आपली वाट बघितली म्हटलं नाही चटणी अशीच खायची आपल्याला, याच्यात तेल मागायचं नाही आपल्याला. आणि मी तशीच ती चटणी खाल्ली. म्हणजे येणे उपलक्षणे आपल्या सवयीमध्ये, मगाशी जे मी बोललो सवय काय आपली, पहिले सवयीत बदल करा, मग क्षुधा पिपासा याच्यामध्ये बदल होणार आणि मग जाऊन कुठेतरी आपला जो स्वभाव आहे मागण्याचा, अस्वस्थ होण्याचा, त्याच्यात बदल होणार आहे. की आपल्याला ते नाही वाढलं तर आपण अस्वस्थ होतो, तसं होता कामा नये. जेव्हा मी गोड चहा प्यायचो, खूप जुनी गोष्ट आहे लॉकडाऊनच्या आधीची, तेव्हा काय झालं एका ठिकाणी गेलो आणि त्यांनी मला बिना साखरेचा चहा दिला. म्हणजे त्या ताईंनी चहा बनवला त्याच्यात साखरच टाकायचं विसरले. तेव्हा फिक्का चहा गळ्याखाली उतरत नव्हता बरं का, आणि त्यांनी तो दिला. मला निरूपण करायचं होतं म्हणून मी पटापट तो चहा घेऊन घेतला. पहिला गोड घेतला तर अजिबात साखर नाही. मग मी चहा घेत राहिलो, संपवला चहा. आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी जेव्हा तो चहा पिला तेव्हा ते म्हणाले साखरच नाही याच्यामध्ये. ते म्हणजे साखर अजिबात नाही, ते म्हणे अजिबात नाही. मग दादा तुमच्या चहामध्ये, म्हटलं नाही माझ्या चहामध्ये पण साखर नव्हती. मग तुम्ही सांगितलंच नाही.
मी म्हटलं नाही, तुम्ही तर देताना म्हटले गोड करून घ्या, ते गोड करून घेतला मी. म्हणजे आता त्यावेळी मी साखर मागू शकत होतो बरं का, परंतु मला हीच लीळा किंवा ही स्मृती आठवते. म्हणजे आम्हाला स्मृतीस्थळ का वाचायचं आहे, ही घटना स्मृतीस्थळातली आहे की भटोबासांनी करडेल की तुपेल काही सांगितलेलं नाहीये, ग्रहण केलं. स्मृती आम्हाला याच्यासाठी वाचायचं आहे. तुम्ही जे काही पारायण वाचता ना, त्या पारायण ग्रंथामध्ये काहीच येत नाही. आमच्या स्वामींच्या साधकांनी किती कष्टप्रद आचरण केलेलं आहे हे पारायणाच्या पुस्तकात कुठेच नमूद केलेलं नाहीये. इथे आम्हाला आमचेच कष्ट मिटवण्याचं ते पुस्तक आहे पारायण म्हणजे. पण आमच्या स्वामींच्या साधकांनी काय कष्ट घेतले, देवानी सांगितलं या वाक्यावर त्यांनी ते कष्ट घेतलेले आहेत. तर ते कष्ट त्यांनी कसे घेतले, कमीत कमी ते वाचता आले पाहिजेत. एकदा जरी त्याचं आचरण आपण केलं तरी सुद्धा आपल्याला एक समाधान वाटू शकतं, स्वस्थता वाटू शकते. आणि ते आचरण जर का पुन्हा पुन्हा आपण केलं तर ते त्यांचं आचरण आपल्यामध्ये उतरू शकतं. देखोवेकी आचरण कधी कधी आपल्यामध्ये येतं. कधी आपल्याला आप्त व्यक्ती आहे, सुहृद आहेत, त्यांनी सांगितलं म्हणून ते पटतं. कधी कधी गुरूंनी सांगितलं म्हणून पटतं. कधी कधी एखाद्या स्मृतीतला, लीळेतला जर का प्रसंग वाचला त्याच्यामधनं सुद्धा आपल्यामध्ये बदल होतो. नाथोबासांचा प्रसंग कुठला आहे, स्मृतीस्थळातलाच आहे. कुठली कढई भेटली होती त्यांना, सोन्याची कढई भेटलेली होती. सोनं कोण सोडतं का सांगा, देव सोडतील लोक पण सोनं सोडणार नाहीत. नाथोबासांनी ते सोन्याची कढई आहे तिच्याशी ते बोलले. तुम्ही बोलता का सोन्याशी? असं लॉकर उघडून दागिने असतात त्यांच्याशी बोलता का तुम्ही? तुम्ही बोलता कधी की बाबा हे अलंकारांना तुम्ही जर का तेव्हा भेटले असते तर हे सर्व अलंकार तुम्ही स्वामींच्या श्रीमूर्तीवर ते वाहिले असते. आपण बोलतो का कधी असं? नाथोबास बोलले त्या कढई सोबत की तेव्हा जर का तू भेटली असती तर देवाची उपयोगी केली असती, आता भेटून काय उपयोग आहे. म्हणजे त्याचा त्याग आपल्याला, जिथे आपल्याला अशी काही मागणी असते त्यावेळेला ही नाथोबासांची लीळा, नाथोबासांची स्मृती आपल्याला जर का आठवली की ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत परंतु ती गोष्ट भेटल्यानंतर ती देवाला देता येणार आहे का, आपल्याला देता येणार नसेल. आता लक्षात घ्या तुम्ही, आपण सुद्धा देवाच्याच नावाने पदार्थ बनवतो की नाही, आणि ते तुम्ही लगेच समोर ठेवले की म्हणता हे देवाने घेतले बरं का, देवाला उपार दाखवला, देवाने खाल्ले. मग का बरं नाथोबासांनी ती कढई काढून ती स्वच्छ धुवून वगैरे स्नान घालून त्या कढईला ती जर काही विशेषाच्या समोर आणून ठेवली असती, कृष्णार्पण श्रीचक्रधर अर्पण म्हटलं असतं तर देवाच्या स्वीकारात गेली नसती का ती कढई? लगेच लक्षात घ्या तिथे. का नाही केलं त्यांनी तसं? नाही घेतलं कारण की नाही, आता देवापर्यंत ती कढई पोहोचणार नाहीये. आणि ती कढई जर का त्यांच्या उपयोगी त्यांना आणायची असती, पदार्थांचा विषय वेगळा येतो लगेच, तर ती कढई त्यांना शुद्ध करून पवित्र करून उपयोगामध्ये आणावी लागली असती. परंतु तशी पण त्यांना उपयोगी आणायची नाहीये. पदार्थांचा पण उपार आपण का दाखवतो, कारण की ते पवित्र करून आपल्याला खायचे आहेत आणि आपल्याला खायचे आहेत म्हणून ते पवित्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी स्मृतीतले हे काही आचरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. नाथोबासांना सुद्धा त्या काळामध्ये एक किंचितसं दुःख उत्पन्न झालं असेल की देव असताना मला हे काहीच मिळालं नाही की जे मी देवाला देऊ करेन, असं काहीच देता नाही आलं. आणि आता भेटलं ते पण कधी, आता देवाला अर्पण करता येत नाही अशा वेळेला ते मिळालेलं आहे. अशा प्रकारे ते मानसिक दुःख आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही त्याचा असर जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो शरीरावर आपोआप दिसायला लागतो. उत्तम जे जे काय मिळतं ते आपण स्वीकारत नाही. जे जे काही मिळतं, खायलाही मिळत असेल तर ते उत्तम असतो पदार्थ, चविष्ट असतो. तो उत्तम पदार्थ काय करायचा, इतर दुसऱ्या पदार्थांमध्ये कालवून टाकायचं, त्याचं उत्तमत्व नष्ट करून टाकायचं. ईश्वराच्या वियोगामध्ये ते पदार्थ खात असताना, ते वस्तू उपभोगत असताना, तो जे काही पदार्थ आपल्याला मिळालेला आहे तो घेत असताना त्यातलं उत्तमत्व काढून घ्यायचं, बाजूला करून टाकायचं. कारण की मानसिक दुःखामध्ये कुठलाही पदार्थ तुम्हाला चविष्ट लागणार नाही. तुम्हाला जर ताप असेल, गोड पदार्थ दिला तरी कडूच लागतो.
तिखट पदार्थ दिला तरी कडूच लागतो, आवडीचा पदार्थ दिला तरी कडूच लागतो. म्हणजे त्या दुःखामुळे ही शरीराची जिभेची चव जी आहे ती बदलून गेलेली आहे. तयासी प्रतिबंध न करावा. हे जे काही शारीरिक मानसिक दुःख वाटतं आणि त्यात तेणे करून ती हाडाची रांगोळी होते. आणि अशा प्रकारचं शारीरिक आणि मानसिक दुःख कुठपर्यंत ठेवायचं आपल्याला? फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरतं आहे का? श्रावण महिन्यापुरतं आहे का? ते देवाचा जोही विधी आहे, विहित विधी, तो स्वीकारल्यानंतर तो शेवटपर्यंत न्यायचा आहे. उपदेश तुम्ही मध्ये सोडून देता का? दीक्षा घेतली मध्ये सोडून द्यायची असते का ती? नाही. देवाचा जो जो विधी स्वीकारला तो शेवटपर्यंत न्यायचा. म्हणून अस्थिपरीमध्ये काय सांगितलं? वचनांची बैठक बघायची कशी आहे. देवता स्मरणे कुठपर्यंत करायचंय? पुढचं वचन काय येतं? जो जन्मक्षेपी. म्हणजे याच्यामध्ये जन्मक्षेपायचं आपल्याला, जन्म देऊन टाकायचा देवाला. देवाशिवाय दुसरं कुठलंही नाम मुखामध्ये येता कामा नाही. त्या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये उठता बसता 24 तास. कोण म्हणालं चप्पल घालून स्मरण करायचं नाही, कोण म्हणतं झोपून स्मरण करायचं नाही, कोण म्हणतं स्वयंपाक बनवताना देव आठवायचा नाही. कोण सांगतंय? चक्रधर स्वामी सांगतात स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण 24 तास निरंतर परमेश्वरा ते आठवावे. 5वे ते निरंतर अंतर पडू न देता, खंड पडू न देता देवाला आठवायचं. कोण कोण आम्हाला सांगतं की असं झोपून स्मरण करायचं नाही. मग इथे झोपेमध्ये सुद्धा स्मरण झालं पाहिजे, झोपेमध्ये सुद्धा देव आठवले पाहिजेत. मामाजी सांगतात की जर का तुम्हाला स्वप्न पडतात ना, जर का तुम्ही देव आठवत झोपत असाल तर तुम्हाला इतर कुठलेही भीतीदायक स्वप्न पडूच शकत नाही. कारण की देव आठवत आठवत जे मनी वसे ते स्वप्ने दिसेल. स्वप्नामध्ये सुद्धा तुम्हाला मार्गच दिसेल, साधू दिसतील, पोथी दिसेल, काही ना काही तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा अशाच प्रकारे काही स्वप्न दिसत राहील. जर का आपण इतर स्वप्न आपल्याला पडतात भीतीदायक वगैरे, याचा अर्थ मामाजी सांगतात तुम्ही झोपताना देव आठवत झोपत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला स्मरण कुठे करायचं कुठे करायचं नाही असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. जिथे आपण असो तिथे देव आठवायचा आहे. आता मी आहे, माझं सतत समजा निरूपणाचाच विषय माझा चालतो, तर मला जे आठवतं त्याचं चिंतन माझ्या डोक्यात सुरू होऊन जातं. कधी कधी हे लक्षात पण येत नाही चिंतन सुरू झालेलं आहे. एखादा पदार्थ असेल, पदार्थावरून काहीतरी चिंतन सुरू होतं. एखादी वस्तू बघितली त्याच्यावरून काहीतरी लिळेचं चिंतन सुरू होतं. असं काही ना काही एखादं वचनच मला आठवतं. ही स्वस्थता आपल्यामध्ये असली पाहिजे. जेवताना असं काही जर का माझ्याकडनं चुकत असेल तर मला एखादा लिळा किंवा त्याच्यातनं आठवतं की नाही देवाने तर असं सांगितलेलं आहे. किंवा एखाद्या वेळेस कोणाबद्दल राग जरी वाटत असेल तर असं वाटत नाही देवाने ते राग आपल्याला सांगितलं नाही. राजसा तामसा धर्मी अधिकाराने सांगितलं, मग आपल्याला रागवायचं नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे ते चिंतन सतत आपल्याला असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा भांडता त्या भांडताना हा दोषच आहे भांडणं म्हणजे, पण त्या वेळेला सुद्धा आपल्याला देवाचं वचन आठवलं पाहिजे. भांडताना देखील की नाही भांडते दोघे अन्यायी, आवर्त घेतलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे देवाच्या संदर्भातलं जर का तुम्ही त्या चिंतनात असाल तर तुम्ही जिथं जाल तिथे तुम्हाला देव एके देवच आठवणार, दुसरं काही आठवणार नाही. आणि म्हणून तिथे सांगितलं तयासी प्रतिबंध न करावा. म्हणजे प्रतिबंध करू नका, थांबवू नका, तो विधी सुरू ठेवा. आणि तो कुठपर्यंत सुरू ठेवायचा आहे ना? देहपर्यंत. का ईश्वरे दिदले ते आपण भंगीजत असी जय. म्हणजे ईश्वराने जो विधी विहित केलेला आहे, कुठला विधी सांगितला देवाने? निरंतर परमेश्वरा ते आठवावे. निरंतर. आता सांगा बरं, देवाला तुम्ही आठवता म्हणजे नुसतं नामाच्याच माध्यमाने आठवायचं का? उत्तरं देवाने सगळी दिलेली आहेत. आपल्याकडे जर का वैष्णव पाठांतर असतील, आमचे स्वामी सांगतात हे देखिले तैसे आठवीचे आणि निरंतर परमेश्वरा ते आठवीचे, 2 वचन आहेत. मग हे देखिले तैसे आठवीचे किंवा निरंतर परमेश्वरा आठवीचे ते कसं आठवायचं? नुसतं नामच घ्यायचं का? ना स्वामी सांगतात स्मरण सारवळ्याचं दुसरं वचन येतं, नाम लीळा मूर्ती. म्हणजे नुसतंच नाम नाही, लीळा पण, मूर्ती पण, चेष्टा पण, सगळंच आठवायचं त्याच्यामध्ये.
असं कोरडं कोरडं आठवणार का तुम्ही? नाम म्हणजे कोरडी आठवण आहे. लांब असलेल्या मुलाची जेव्हा आठवण येते आईला, ती कोरडी कोरडी आठवण असते का? नुसतं मुलाचं नाव आठवतं का? नाही. तो आता काय करत असेल, कुठे असेल, जेवला असेल का, वगैरे वगैरे इत्यंभूत सगळी आठवण आईला. ओलेपणा आहे त्या आठवणीमध्ये. तो ओलेपणा डोळ्यांमध्ये सुद्धा उभा राहतो. मग नुसतंच नाम घेऊन रडू येईल का आपल्याला? नाही. दे नामासोबत तुम्हाला ते ओलेनी गुणे, ते स्मरण, लीळा चिंतन, हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. तुम्ही खीर खात असाल तर आमच्या स्वामीच्या आरोग्याची एखादी घटना तुम्हाला आठवता आली पाहिजे. इत्यादी प्रकारे स्मरण आहे. आता हे स्मरण फक्त बसूनच होईल का? तुम्हाला एकदा जर का व्यासंग लागला त्या गोष्टीचा, तर तुम्ही कुठेही जात असताना जर का तुम्हाला ते प्राणी दिसले, ससा दिसला, तर कुठली लीळा आठवेल? आठवली का लीळा? त्याच्यानंतर तुम्हाला घोडा दिसला तर कुठली लीळा आठवेल? आठवेल अचलपूरची वगैरे. वाघ दिसला तर कुठली लीळा आठवेल? असा समोर दिसला वाघ तर कुठली लीळा आठवेल? आठवेल का लीळा? खरं सांगा. लीळा बिळा काही आठवणार नाही तेव्हा तुम्हाला. वाघ समोर उभा आहे, लीळा कसं आठवणार? घाबरून जाल. तुम्हाला देवाचं नाव सुद्धा मुखात येणार नाही. तात्पर्य अर्थ आपल्याला जे जे लीळेमध्ये आहे, वाचण्यात आलेलं आहे, ते जेव्हा आपले ती वस्तू पदार्थ समोर येईल, तेव्हा तुम्हाला त्या त्या गोष्टी, त्या त्या लीळा तुम्हाला आपोआप स्मरण होणार. तुम्ही थांबवू शकत नाही. मी तरी माझ्या समोर असं काही आलं तर मला ती लीळा आठवल्याच जाते, चिंतन होतं. मग त्याच्यात पायात चप्पल आहे की मी कुठे आहे की चालतो आहे, हे होऊच शकत नाही असं. कारण की सतत चिंतनामध्ये ती गोष्ट सुरू असते. म्हणून ते म्हणतात, ईश्वरे दिले ते आपण भंगितच असती जे, म्हणजे देवाने विहित केलेला विधी आपण भंगायचा नाही, थांबवायचा नाही. थांबवला तर प्रति ईश्वर झालं. देवाने नियम लावून दिला आणि आपण तो थांबवला म्हणजे आपण देवासारखंच व्हायला बघितलं. असं करायचं नाही. रांगवळीचा अनिकासी निर्बळता. आणि इथे हा रांगोळीचा पुरुष सांगितलेला आहे. लक्षात घ्या की आपल्याला या वचनाचं जे विश्लेषण ऐकलं आणि त्या पुरुषाचं जे वर्णन ऐकलं आपण, की त्यांचं पूर्ण हाडाचा सापळा त्या धुळीमध्ये असाच्या असा तो काय होतो, त्या ठिकाणी तो साचा तयार होतो. इतकं त्यांचं मांस धातू आटून गेलेलं आहे आणि अस्थि चर्म एक झालेलं आहे. म्हणजे याच्या पलीकडे दुसरा कोणी पुरुष नसेलच. हे तर शेवट झाला ना. आता न सांगतात की रांगवळीचा आणि कासी निर्बळता, म्हणजे रांगवळीपेक्षा पण कडक कठीण आचार करणारे अजूनही पुरुष आहेत. स्वामींनी हे नाही सांगितलं हाडाची रांगोळी करा बरं का, जमलं तर. तसं नाही, करणारे पुरुष आहेत. अनंत सृष्टी, अनंत युगे, अनंत जीवांना देवाने ज्ञान दिलेले, त्याच्यातनं असे जीव भरपूर आहेत. अनंत उद्धरिले ते अजून सुरू आहे. अनंत अस्तूची असती, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचं जे काही अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान त्या ठिकाणी आहे त्या त्या जीवांकडे आणि त्यांचं ते कार्य सुरू आहे. म्हणजे याही पेक्षा कडेचा जो पुरुष आहे, म्हणजे पुढील वचनामध्ये जो पुरुष सांगितलेला आहे, तो पुरुष ते पुढीले सांगितलं असी जे, म्हणजे जे गुण पुढच्या वचनातल्या पुरुषाकडे आहे ते गुण यांच्याकडे नाहीत, की ह्यांच्याकडे जे गुण आहेत त्याच्याही पेक्षा अधिक कठीण गुण जे आहेत ते कोणाकडे आहेत, ते पुढीले सांगितलं असी जे, म्हणजे पुढील वचनामध्ये तो विषय सांगितला गेलेला आहे की रांगोळीच्या आचरण करणारा जो पुरुष आहे त्यांच्याही पेक्षा कटमकटीयमान जो कड्याचा पुरुष सांगितलेला आहे त्यांच्याकडनं घडणारं आचरण हे अजूनही अवघड आहे किंवा कठीण आहे ते आचरण, की ते त्यांच्याकडनं घडू शकते. ज्यांचा तो अधिकार आहे त्याच जीवांना ते घडत आहे. म्हणजे देवासाठी आचरण करणारे किती किती लोक, या लोकांबद्दल तर आपल्याला माहितीच नाही. अप्राप्ती भावणारे आहे, वटोचे पुरुष आहेत, तळमळीत जन्माचे धाडणारे आहेत, काठी तळी असणारे आहेत, आग्रह करणारे आहेत, तळमळ करणारे आहेत, हाडाची रांगोळी करणारे आहेत, खळाळी मोकलणारे आहेत,
धड तुटलेही जीवाचे परमेश्वराचे न सोडणारे आहेत. ही किती लोक आहेत ते आपल्याला पारायणाच्या पुस्तकात येतात का हे नाव आले का आतापर्यंत? मग आमच्या पंथाचा इतिहास हा आहे. आमच्या पंथाचं तत्वज्ञान लीळाचरित्र सूत्रपाठामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये आचरण करणारे जी काही पूर्ण लोकांची जे आचरण शैली किंवा आचरणाचं जे काही पूर्ण वर्णन आहे ते आम्हाला स्मृतीस्थळ आणि त्याच्यासोबतच जे आता आपण घेतलेलं आहे वृद्धाचार त्याच्यामध्ये ते आम्हाला वाचायला मिळत असतं. आणि अशा पद्धतीने ईश्वरासाठी कठीणाती कठीण आचार करून जेवढ्या लवकर आपण ईश्वर दर्शनाला जाऊ तेवढा कठीण आचार करणारे साधक वर्ग या सारोळ्यामध्ये आपण बघत आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 77 क्रमांकाचं वचन आचार करणीय प्रकरणातील या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत